T20 वर्ल्ड कप मध्ये 2024 पासून एकही मॅच न हरलेल्या भारतीय क्रिकेट टीमला काल साऊथ आफ्रिकेनं आपल्याच मातीत आपल्याला चितपट केले। साऊथ आफ्रिकेनं भारताला पार हरवलं नाही तर पुढच्या मॅचेस जिंकाव्याच लागतील अशा स्थितीमध्ये उभं केले। साऊथ आफ्रिकेनं वाचपा कसा काढला, भारत सेमीफायनल मध्ये पोहोचू शकेल का आणि पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेट रन रेटचा काय विषय, या सर्व गोष्टींचा आढावा घेऊया आजच्या बोलबिंदासच्या भागामध्ये। नमस्कार, मी श्रेयरी आणि आपण बघताय बोलबिंदास। सुपर 8 साठी भारताची पहिलीच मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होती। तीच दक्षिण आफ्रिका जिला भारतानं 2024च्या T20 वर्ल्ड कप फायनल मध्ये हरवून दुसरी T20 वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावावर केली। आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला। भारताने सुरुवातीलाच पॉवर प्ले मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत क्विंटन डिकॉक, एडिन मार्करम, रायले रिकल्टन यांना पहिल्या 5 षटकातच माघारी धाडलं। 20 रनावर 3 विकेट्स घेऊन दबाव टाकण्याचा प्रयोग यशस्वी होता। जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपच्या अचूक टप्प्यामुळे आफ्रिका डगमगली खरी, पण अजून आफ्रिकेनं काय हार मानली नव्हती। पण जसा डेव्हिड मिलर आला, हा तोच मिलर ज्यानं भारताच्या 2024च्या वर्ल्ड कप मध्ये ऐन जिंकायच्या स्थितीत असलेली आफ्रिकेला मध्ये सोडून गेला होता। त्याच्या मनात तोच की काय राग असावा। तसा डेव्हाल्ड ब्रेविसनं आणि मिलरने बॉल बघून खेळायला सुरुवात केली। बॉल टप्प्यात आला की त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर मारू लागले। चांगलीच धुलाई करायला सुरुवात केली। मिलरने 180च्या स्ट्राईक रेटनं 65 रन केले। दोघांनी मिळून 97 रन्स 50 बॉल्स मध्ये पार्टनरशिप झाली। इथेच आफ्रिकेनं भारताला बॅक फूटवर ढकलून दिलं। पार्टनरशिप तोडण्यासाठी शिवम दुबेला बॉलिंग देण्यात आली आणि त्याने ते करूनही दाखवलं। स्टब्स आणि मिलरनं छोटी पार्टनरशिप केली खरी, पण नंतरनं मिलरला चक्रवर्तीनं आउट करून डगआउट मध्ये पाठवलं। भारतासाठी तसं ते फायदेशीर दिसत होतं, पण नॉन स्ट्रायकर एंडला थांबलेला स्टब हळूच बॉल गॅप मध्ये मारून 2-2 रन्स काढून सेट झाला होता। मग काय, त्यानं बेहती गंगामध्ये हात धुवून घेतल्यासारखं मारू लागला। त्याने 188च्या स्ट्राईक रेटनं 44 रन्स मारून आफ्रिकेला 187 रन्स समाधानकारक केले। प्रत्युत्तरात भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे कोसळली। पॉवर प्ले मध्येच भारतानं ईशान किशन, तिलक वर्मा, अभिषेक शर्माच्या स्वरूपात 3 विकेट गमावल्या। संघाची 9 ओव्हरमध्ये कॅप्टन सूर्यकुमार यादवची विकेट गेली। भारताची अवघ्या 51 धावात 5 बाद अशी झाली। आफ्रिका 2024च्या फायनलचा वाचपा काढायला सुरुवात करत होतं, ते परत त्या जगातील सगळ्यात मोठ्या क्रिकेटच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर। एकट्या शिवम दुबेनं 42 रनची खेळी केली, पण त्याला साथ न मिळाल्यानं सामन्यात झुंजही देऊ शकला नाही आणि परिणामी फक्त 111 धावांवर पूर्ण संघ बाद झाला। 76 रनाने ही मॅच भारतानं हारली, पण -3.800च्या नेट रन रेट देत आफ्रिकेनं जबरदस्त तडाखा दिला। भारत सेमीफायनल मध्ये पोहोचू शकेल का आणि पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल? भारताचे आता फक्त 2 मॅचेस राहिले, त्यात काही करून जिंकावंच लागेल आणि तेही चांगल्या रन रेटनं, नाहीतर सुपर 8 मधून बाहेर पडू शकतो। वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या दोन्ही टीम्सला भारताने पराभूत केलं पाहिजे, तेही चांगल्या फरकाने। सोबत या 2 टीमने प्रत्येकी 2-2 मॅच हारले की भारत एका विजयासह सहज सेमीफायनल मध्ये जाईल। पण तो एक विजय हा धोक्याचाही असू शकतो, कारण रन रेट हे खूप महत्वाचं फॅक्टर आहे भारतासाठी। त्यासाठी भारताला एक तरी सामना जिंकावाच लागेल, तोही चांगल्या फरकानं। तेव्हा भारताला आता करो या मरोची सिच्युएशन झाली। तुम्हाला काय वाटतं, भारत सेमीफायनल मध्ये जाईल का? हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा। जय हिंद।